आज मी जिवंत कटला फिश बघितला गाईस, तर तुम्हाला सुद्धा व्हिडिओ दाखवते. त्या अगोदर इव्हिनिंग झाली होती, त्यामुळे छान असं आवरून घेतलं, केस वगैरे विंचरले आणि थोडासा मेकअप करून घेतला. त्यानंतर ना गाईस, हा फिश आहे ना दुपारी आमच्या इथं कोणीतरी पकडला होता विहिरीवरती, कुठं नदीवरती वगैरे, आणि त्यांनी तो आणून दिला होता. आणि इतका मोठा फिश होता. आणि गाईस तो आणला तेव्हा जिवंत होता. मला इतकी भीती वाटली त्या फिशची. तो असा हालत होता. त्यांनी आणून दिला तेव्हा मी खूप घाबरले. त्यानंतर ना गाईस, मी त्याला बाहेरच ठेवलं होतं, पण सासूबाईंनी सांगितलं त्याला फ्रीजमध्ये ठेव. मी त्याला फ्रीजमध्ये ठेवला आणि आता तो पूर्ण कडक होऊन बसला आहे. त्याने तो शेप धरला होता असा वाकडा. आणि हे बघा गाईज, इतका असा कडक झाला आहे. मला अजून पण त्याची खूप भीती वाटते. असं वाटते तो जिवंत झाला तर त्यानंतर नाही जातो. हे सगळं माझे मिस्टर आलं, मला कटिंग करून देणार होते ह्या फिशची. हे बघा असं त्याने वाकडाच झालेला आहे आता हा, नाही का. आणि खरं काय हे गाईज, हे बघितल्यानंतर ना मला फिश खायची इच्छा कमी झाली. नाही तर मला फिश खूप आवडतात, पण आता मला खरंच म्हणजे खूप दया आली त्या फिशची खरं तर. त्यानंतर गाईज आता गॅसची किती पंचायत आहे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळं आपल्या शिगडीवर असं थोडं थोडं उरकलं. आणि मग तेवढ्यात मिस्टर आले, त्यांनी मला फिश वगैरे अशी कट करून दिली. आमच्या सगळा सेटअप आहे त्याचा, त्यामुळं आम्ही घरीच कट करतो. त्यानंतर गाईज हे बघा असा मस्त गावरान रस्सा केला होता. आणि मला खरं तर फिश फ्राय खूप छान जमते, मला खूप म्हणजे सगळ्यांना खूप आवडती. पण गाईज आज मला खूप कंटाळा आला होता, त्यामुळे मी साधा असं कढईत मसाल्यात केलं होतं. त्यानंतर किचन आवडलं. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.